राज्यातल्या खासगी शाळांनी पालकांची लूट सुरू केली आहे। कसा सुरू आहे शिक्षण माफियांचा हा गोरखधंदा? साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये या लुटारूंचा पर्दाफाश झालाय। लातूरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। खासगी शाळेकडून पालकांची सुरू असलेली लूट साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। शाळेतूनच वह्या पुस्तक, स्कूल बॅग, युनिफॉर्म घेण्याची सक्ती केली जाते। जिल्ह्यातील अनेक विनाअनुदानित शाळा खुलेआमपणे शालेय साहित्यांची अव्वाच्या सव्वा किमतीत विक्री करतात। साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये काय समोर आलंय पाहूया। पहिलीचं 4,500 त्याच्यात काय काय असेल ना नोटबुक वगैरे सगळं त्याच्यात। आता हे बघा, तिसरी 4,400, चौथी 6,119, हे पाचवी, ही चौथी 3,690, पाचवी 6,930। किती टाकली? 3,890। सीबीसी का सेबी भैया? हा सीबीसी मग बरोबर आहे। तो मॅडमचं कितीच होतं होय तुमचं? आमचं पण तिसरीचं 6,119। कितीला? तिसरी किती घेतलं? 6,119। बाहेर मिळणार का? काय माहिती झाले हो पैसे 6,119। तिसरीला हा, काय काय घेतलं तुम्ही? ते नोटबुक, हे बुक्स, एक कलर एवढा आणि एक फाईल दिली 5ला 10ला येत असतात। 6,000 रुपयाला? 4,500। यानंतर आता थेट जाऊयात लातूरमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संदीप भोसले उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका हा लुटीचा धंदा कसा सुरू। संदीप, नक्कीच शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये लुटीचा काळा बाजार होत असल्याचं धक्कादायक वास्तव हे समोर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जिल्ह्यातल्या अनेक खाजगी विनाअनुदानित जी शाळा आहेत या शाळांमधून अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये शालेय साहित्याची विक्री केली जाते आणि या साहित्यातून कोट्यावधी रुपये कमवल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। खरं म्हणजे अनेक शालेय संस्था ज्या आहेत त्या पालकांना शाळेतूनच शालेय साहित्याची खरेदी करा, उदाहरणार्थ वह्या, पुस्तके, बॅग, युनिफॉर्म अशा प्रकारचे शालेय साहित्य खरेदी करा हा तगादा लावतात आणि यामधून या पालकांची मोठ्या प्रमाणात सर्रासपणे लूट होत असल्याचं धक्कादायक वास्तव जे आहे ते समोर येतं। पहिलीपासून 7वी पर्यंत साधारणतः 4,000पासून 10,000 पर्यंत एका वर्गाची किट जे आहे त्या पालकांच्या माती मारण्यात येतोय आणि मोठ्या प्रमाणात या पालकांची लूट जी आहे ती लूट होतानाच ही वास्तव समोर येतंय। अनेक खाजगी संस्थांमध्ये अशा प्रकारच्या लुटीचा काळा बाजार सर्रासपणे सुरू आहे, मात्र शिक्षण विभाग याकडे कुठलीही कारवाई करत असल्याचं पाहायला मिळत नाही। त्यामुळे पालकांना कुठेतरी आर्थिक बोध जो आहे तो आता सहन करावा लागतोय आणि लातूरमध्ये देखील आता शिक्षणाचा काळा बाजार आणि लुटीचं केंद्र होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय।